नमस्कार. स्पीड न्यूज लव 24च्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मी आशुतोष स्वागत करतो. आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्याला एक असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, ज्यांनी आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक कार्यातून जवळपास लाखो लोकांची मनं जिंकलेली आहेत. स्वागत करूयात कागल तालुक्याचे भावी लोकप्रतिनिधी आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराण्याचे तरुण वारसदार राजे समरजित खाडगे यांचं. नमस्कार राजे. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. तुम्ही काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी शिवार संवाद हा कार्यक्रम आखला होता आणि त्या अंतर्गत तुम्ही अनेक शेतकऱ्यांना जाऊन भेटला, त्यांच्यासाठी उपोषणं केली. याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सचा मी या टाईमला स्वागत करतो. शिवार संवाद ही जनक घराण्याची जनपंचायत म्हणून आपण एक संकल्पना राबवायचा निर्णय घेतला. कारण याच्यामध्ये राज्य सरकारांनी जे शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती आणि त्याच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे ह्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी सगळ्यात जास्त ॲडव्हर्टिजमेंट्स केले, याचा पूर्णपणे विसर राज्य शासनाला पडला होता. अजूनही ते शब्द पाळले नाही गेले. 50,000 रुपये अनुदान असेल, दुधावर अनुदानचा विषय असेल, वीज दरवाढ संदर्भात ज्या लॉकडाऊनमध्ये केलेल्या घोषणा होत्या, या सगळ्या गोष्टी किंवा अवकाळी पावसाचं नुकसान भरपाईचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी सरकार विसरून गेलं. त्यामुळं मी निर्णय घेतला की मी शेतकऱ्यांचा न्याय मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथा डायरेक्ट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी शेतकऱ्यांसाठी न्याय मागणार. ह्याच्यावर धाडस लागतं. कारण मी जाऊन डायरेक्ट शेताच्या बांधावर गेलो. पूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढला. मी नाही, माझ्यावर सगळे सहकारी म्हणून हे जिल्हा पिंजून काढला आणि लोकांच्या व्यथा. आता साधा महिला आहे, त्यांना मायक्रो फायनान्शियल रिकव्हरीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होत होता. जे प्रामाणिक कर्जदार आहे त्यांनी आपलं दागिने असतील गहाण ठेवून 50,000 रुपये दिले, पण जसं कर्ज भरले, पण त्यांना कुठलंही अनुदान मिळालं नाही आहे. 2,18,000 ही संख्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातली प्रामाणिक कर्ज भरणारी संख्या सगळ्यात जास्त आहे. बरोबर. आणि तरीही या लोकांना आज न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मिळण्यासाठी मी तो निर्णय घेतला. राहिला प्रश्न उपोषणचा, की या शिवार संवाद नंतर कुठलंही शेतकरी न्याय न मिळाल्यामुळं मी निर्णय घेतला की 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली बसून, चरणी बसून मी करायचा निर्णय घेतला. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उपोषण केलं. कुठलं मंडप नाही, काही नाही. आणि विषय हाच होता की वीज दरवाढ असेल का तुमचा अनुदानचा विषय असेल, यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला होता. नक्कीच सर, खरंच सांगायचं झालं तर राजघराण्यातील ही पहिलीच व्यक्ती असेल जी शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांधावरती जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांसाठी इतकं मोठं लाक्षणिक उपोषण केलं. सर, सध्या करोनाचं इतकं महामारी चालू आहे, महाराष्ट्रात त्याची दुसरी लाट येत आहे. शेतकऱ्यांचं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे, कारण काही शेतकऱ्यांनी फळभाज्या फुलभाज्या पिकवलेल्या असणार आहे. सरकार आता अचानक लॉकडाऊन करायच्या विचारात आहे. यावर आपलं मत काय आहे? सर्वप्रथम आपण जे एक सुरुवातीची लाईन वापरली की राजघराण्याचं पहिलंच व्यक्ती, मी काय राजघराण्याचे व्यक्ती म्हणून शेताच्या बांधावर किंवा उपोषणाला बसलो नाही. मी महाराष्ट्राच्या सेवक म्हणून या भूमिकेत मी बसलो होतो. त्यातून आपण वारंवार हे शब्द प्रयोग करता, मी दुरुस्त करतो. राजेसाहेबांनीही पण कधीही राजघराणं म्हणून कुठले कार्य केले नाहीत. मीही ते नाही. आम्ही महाराष्ट्राचे सेवक आहोत आणि शेवटी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा म्हटलं जातं. त्याच्यामुळं या जनतेचा सेवक म्हणून तो निर्णय मी घेतला. आता जी कोरोनाची पार्श्वभूमी जर बघितली तर मागचा पूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेला. आत्ता पण जे रायझिंग ट्रेंड्स बघितले तर हाही वर्ष त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सर्व क्षेत्राच्या लोकांना प्रचंड फटके बसले. शेतकऱ्याला बसलाच आहे, पण त्याच्यामध्ये व्यापारी असेल किंवा तुमचं कार्यकारी असतील, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणाचा फटका बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम की शेतकऱ्यांना ज्या वीज दरवाढचा विषय असेल, ग्राहकांचा विषय असेल, या विषयावर सरकारने कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळं आज शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना आणि सामान्य माणसाला या कोरोनामुळं फार मोठे फटके बसणार आहेत. राहिला प्रश्न लॉकडाऊनचा, जसं परवा सर्व पक्ष मीटिंग झाली, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका स्पष्टपणे केली की सगळ्यांनी एकमत करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. लॉकडाऊन केला, चला 8 दिवस केला, 15 दिवस केला,
त्याच्यानंतर प्लॅन ऑफ ॲक्शन काय, हा विषय वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर. आणि चंद्रकांत दादांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाने विचारलं आहे की लॉकडाऊन हे काय सोल्युशन नाही आहे, बरोबर. तुमचं लाईन ऑफ ॲक्शन, प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे. पण कुठलंही प्लॅन ऑफ ॲक्शन सरकार आज स्पष्टपणे पुढे आणू शकलं नाही. बरोबर बरोबर. सर, लॉकडाऊन राहिला, गेल्यावर सुद्धा खूप मोठा लॉकडाऊन होता आणि छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा जर विचार केला तर तुम्ही गेल्या वर्षी इतकं करोना पॅन्डेमिक सिच्युएशन असताना सुद्धा जवळपास 10,17,000 मेट्रिक टनाचं गाळप तुम्ही केलेलं आहात. तुमची सुरुवात 40,000 मेट्रिक टनापासून झाली होती. हे इतकं उद्दिष्ट कसं निर्माण केलं? हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला प्रत्येक कर्मचारी, आपला प्रत्येक सभासद, आपलं प्रत्येक अधिकारी या सगळ्यांनी हे स्वप्न राजेसाहेबांचा साकार केलेलं आहे की सगळ्यात उच्चांकी गाळप झाले. कोरोनाच्या काळामध्ये पण हे सगळं गाळप करणं सोपं नव्हतं, कारखाना चालू ठेवणं सोपं नव्हतं. तरी पण या अडचणीला मात देत सगळ्यांनी हे टार्गेट पूर्ण केल्याबद्दल मी शाहू समूहाच्या प्रत्येक घटक व्यक्तींना आज त्यांचं मी अभिनंदन करतो. नक्कीच सर. उद्या स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांची पुण्यतिथी आहे. त्यांना स्मरून तुमचे काय विचार आहेत? राजेसाहेबांची उद्या त्यांची 6वी पुण्यतिथी आहे. 6 वर्ष हे कसे निघून गेले कळालंच नाही. असं वाटतं की कालच राजेसाहेब आणि मी एकत्र जेवत होतो आणि त्यांचं मग आकस्मिक निधन झालं सकाळी. राजेसाहेबांच्या या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी जे स्वप्न जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी आणि समूहासाठी पाहिले, हे सगळे स्वप्न टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांना पूर्ण करायचे आहेत. ते स्वप्न वैयक्तिक त्यांचे नव्हते, ते स्वप्न पूर्ण जिल्ह्यासाठी होतं. आणि त्या अनुषंगाने मी सगळ्या सभासदांना, सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जसं आपण हे 10 लाखाचं उद्दिष्टाचं पूर्ण स्वप्न साकार केलं, हे झालं समूहाचं स्वप्न, पण त्यांचे काही राजकीय स्वप्न जिल्ह्यासाठी होते, तेही येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एक शाहू महाराजांच्या जन्मभूमीला त्यांची कर्मभूमी करण्यासाठी हे स्वप्न साकार करण्याची फार गरज आहे. नक्कीच सर, नक्की. स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांची सहकारमध्ये खूप मोठं योगदान होतं. त्यांना जवळ सहकार महर्षी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आपण एक चार्टर्ड अकाउंटंट असताना सहकाराची धुरा तुम्ही त्यावेळी सांभाळली. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष झालात. शाहू मिल्क आणि ॲग्रो प्रोड्युसरची तुम्ही कंपनी अतिशय व्यवस्थित सांभाळत आहात. तर एक चार्टर्ड अकाउंटंट ते सहकार संस्था चालवणारा एक प्रतिनिधी, याबद्दल तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, संस्था सहकारी असू दे, खाजगी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कशी असू दे, आपण त्याचं मॅनेजमेंट कसं करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज वारंवार असं विनाकारण बोललं गेलं की सहकारमध्ये चांगलं मॅनेजमेंट नॉर्म्स नाहीत, असं हे फार चुकीचं स्टेटमेंट आहे. आज हा कारखाना सहकार असला तरीही त्याच्यामध्ये एक प्रॉपर कॉर्पोरेट स्टाईल फंक्शनिंग राजेसाहेबांनी स्थापित करून दिली. तेच वारसा पुढे मी चालवत आहे. आज तुम्ही बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण चांगलं मॅनेजमेंट नसल्यामुळे इंडस्ट्रीज किती अडचणीमध्ये येतात. आज बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही जर उल्लेख केला तर किती प्रायव्हेट बँक्स आज अंडर द रडार RBIच्या येऊन किंवा आज लिक्विडेशनमध्ये गेलेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये कुठलंही मॅनेजमेंट कॉर्पोरेट स्ट्रक्चर नव्हतं. सो कोऑपरेटिव्ह असू दे का पब्लिक असू दे का प्रायव्हेट, इज व्हेरी इम्पॉर्टंट की हाऊ यू मॅनेज अन इंडस्ट्री. आणि एक नियम आपण पाळला पाहिजे की माझ्यामुळं समूह नाही, समूहामुळं आपण आहोत. हे एकदा लक्षात ठेवलं तर मला वाटतं की कुठलीही संस्था आपण यशस्वीने चालवू शकतो. नक्कीच नक्कीच सर. आजकालचा तो तरुण युवक आहे जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला, त्यांची तुमच्याकडे बघण्याची एक दृष्टिकोन वेगळा असतो. राजघराण्यातले माणूस असू देत किंवा राजे म्हणून एक दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना पुढे येण्यासाठी, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वप्न बघितलेली असतील ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणता मोलाचा सल्ला द्याल? नाही, सल्लापेक्षा माझं आजचे युवक जे आहेत, आपले महाराष्ट्राची मुलं आहेत, त्यांनी मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आता व्यवसायामध्ये पण उतरलं पाहिजे. मला माहिती आहे की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हे बोलणं जेवढं सोपं आहे तितकं अवघडच आहे. पण इन जनरल कोरोनाला थोडंसं बाजूला ठेवत मी हा सल्ला देतोय की आपली महाराष्ट्रीयन मुलं आता कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून व्यवसायामध्ये उतरली पाहिजे. आणि तेच मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना जी सुरू केली, त्या योजनेला 1000 कोटीचं तरतूद करून व्याज परताव्याची मराठा समाजाच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जी योजना सुरू केली. मला प्रचंड अभिमान वाटतो सांगायला की राजे विक्रमसिंह घाडगे बँक आज
राज्यामध्ये एक क्रमांकावर आहे. जेवढे आपलं टर्नओव्हर बेसिसवर बोलतोय, आत्तापर्यंत आपण 30 कोटी रुपयेपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे युवकांना कर्ज दिले. 327 लोकांना आज आपण आपल्या पायावर उभारण्यासाठी, म्हणजे गोठा प्रकरण असेल का पोल्ट्री असेल का स्पेअर पार्टचं बिझनेस असेल, याच्यामध्ये या सगळ्या मुलांना आपल्या पायावर उभारण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. माझं सगळ्या युवकांना एवढंच मत आहे की माझं स्वप्न शाश्वत विकासाचं आहे. आता हे आम्ही का करतोय की माझी इच्छा आहे की मुलं आपल्या पायावर उभारली पाहिजे. माझी अशी इच्छा नाही आहे की सकाळी लवकर माझ्या दारामध्ये वारंवार लोक कशी आली पाहिजे आणि त्यांचं त्या वेळीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना माझ्यावर पूर्ण अवलंबूनपणा ठेवणं, हे काय विकास नाही. मुलं आपल्या पायावर उभारली पाहिजे आणि जेव्हा मुलं आपल्या पायावर उभारतील तेव्हाच मला असं वाटतं की रात्री चांगली झोप मला मिळेल. कारण हा फरक राजकारण आणि राजधर्मामधला हा नेहमी असतो आणि तो ठेवला पाहिजे. नक्कीच नक्कीच. राजधर्म जपलं पाहिजे हे किती महत्त्वाचं आहे तुमच्यासारख्या व्यक्तींकडे बघितल्यानंतर समजतं. खरंच हे तुमचं जे कार्य आहे हे खरंच खूप मोठं आहे, याची व्याख्यासुद्धा करता येणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपण्यामध्ये त्यांनी काळाच्या पुढे जाऊन विचार केला आणि त्यावरती कार्य केलं. आणि त्याचा जो काही वारसा आहे हा तुम्ही अगदी प्राणपणाने जपत आहात, हे आम्हाला तुमच्या कार्यातून दिसत आहे. तुम्ही आज तुमचा बहुमोल वेळ आमच्या चॅनलसाठी दिलात आणि आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे तुमचे सततचे आभार आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel.